सर्व पत्रकार बांधवांचे आधी आभार मानतो आणि माझ्या आईचा फोनवर ते सर्वजण पत्रकार परिषदेसाठी हजर राहिले म्हणून सर्वांचं स्वागतही करतो, आभारही मानतो। आजच्या पत्रकार परिषदेचा महत्त्वाचा विषय आहे। या विषयाला मी एक नाव दिले, चला बोलूया, माझ्या गावाच्या विकासावर बोलूया। गावाचा विकास होतोय, नगरपालिकेच्या माध्यमातून होतोय, पण तो गावाचा होतो का अन्य तो वैयक्तिक व्यक्तींचा होतोय, ह्या विषयासाठी पत्रकार परिषद मी आज आयोजित केली। जवळपास 6 महिने त्यापेक्षा जास्त काळ आम्हाला नगरपरिषदेचा कारभार चालवण्यासाठी झालेला आहे। एक महत्त्वाचा विषय असा होता, मागच्या वर्षी मी 4 मुद्दे घेऊन आलेलो आहे पत्रकार परिषदेत। सर्वात महत्त्वाचा विषय त्यात असा होता, मागच्या वर्षी 2025-26 ला धनसष्ट्याचं वार्षिक ठेका हा 1,13,00,000 रुपयाला गेला होता आणि ह्याच नगरपालिकेत 2026-27 ला आमची नवीन बॉडी अस्तित्वात आल्यावर ते टेंडर 3,67,47,000 रुपयाला तांत्रिक मंजुरीसाठी नगर परिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव यांच्याकडे पाठवलेला आहे। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। अशी कोणती परिस्थिती भरगाव नगर परिषद हद्दीत बदललेली नाही किंवा मालमत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या नाही त्या 1 करोड रुपयाचं टेंडर हे 3,67,00,000ला जाईल, अशी सर्व परिस्थिती। दुसरा एक मुद्दा होता, मी पहिल्या सर्वसाधारण सभेपासून माझ्या वतीने नगर परिषदेला पुन्हा विनंती करतोय, त्या नगर परिषदेचं कामकाज पारदर्शक पद्धतीने चालू आहे हे सर्वसामान्य जनतेला दाखवण्यासाठी ही सभा लाईव्ह करावी। सर्वसाधारण सभा या लाईव्ह कराव्या, त्याच्यासाठी शासनाचं परिपत्रक सुद्धा आलेलं आहे। ते परिपत्रक मी प्रशासनाला, नगर परिषद प्रशासनाला आणि सन्माननीय नगराध्यक्ष मॅडम यांना सुद्धा दिलेले आहे, तरी सुद्धा तो विषय अजेंड्यावर घेतला जात नाहीये। तिसरा एक विषय होता, वर्ध नगर परिषदेला रोजगार हमीची योजना लागू करावी। या संदर्भात 2013 आणि 2015ला 2 शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे आलेले आहे। ते दोन्ही शासन निर्णयाची अंमलबजावणी नगर परिषद प्रशासन आणि आम्ही करू म्हणजे नगर परिषद प्रशासन करत नाहीये। सर्वसाधारण सभेत हा विषय माझ्या वतीने अजेंड्यावर घेण्यात आला, परंतु सीओ मॅडमांनी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाला अशी माहिती दिली का रोजगार हमी योजना आणि मनरेगा ह्या दोन्ही योजना येतच आहे आणि आता त्या नवीन जी रामजी म्हणून एक शासकीय योजना आता आलेली आहे, म्हणून ह्या योजना आता अस्तित्वात नाही, तरी आपण शासनाचं मार्गदर्शन घेऊ। परंतु रोजगार हमी योजना 1970 मध्ये आली, त्याच्यासाठी 1977 मध्ये अधिनियम तयार झाला, त्या अनुषंगाने ती महाराष्ट्र शासनाची योजनेची अंमलबजावणी सुरू झाली। मनरेगा ही केंद्र शासनाची योजना आहे, ती 2005 मध्ये अस्तित्वात आली आणि वर्ध नगर परिषदेला रोजगार हमी योजना लागू करा हा शासन निर्णय 2013 आणि 2015 मध्ये आला। जर रोहियो आणि मनरेगा ह्या योजना एकच राहिल्या असत्या तर 2013 आणि 2015 मध्ये शासन निर्णय आलाच नसता, कारण 2005 नंतर 2013 आणि 2015 आला ना, तर मग ह्या योजना सोबत होऊ शकत नाही। रोहियो वेद योजना आहे रोजगार हमी आणि मनरेगा वेद योजना आहे। तरी माझी सर्व प्रशासनाला आणि आमच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांना, सत्ताधाऱ्यांसह मला म्हणजे मी सुद्धा या विषयात त्यांच्यासोबत राहील, कारण मी सुचवलेला तो विषय आहे। शेतकऱ्यांच्या आणि भरधावदारांच्या हितासाठी हा विषय त्यांनी मंजूर करावा आणि वर्धा नगर परिषद सर्व शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी रोजगार हमी योजना लागू करण्यात यावी शासन निर्णयानुसार। चौथा एक मुद्दा होता, रोजंदारीचे माणसं लावण्याबाबतचा, मजूर पुरवण्याबाबतचा। प्रशासन काळात मजुरांची संख्या होती 16, ती संख्या बॉडी आल्यावर झाली 45। त्याच्यावर थोडासा उहापोह झाला, विरोध दर्शवला, मी काही कागदपत्रांची मागणी केली म्हणून ती संख्या कमी होऊन आज 22 वर थांबली। परंतु 22 वर थांबलीच नाही, तर त्यांनी जे 10 वर्षापासून काम करत होते ते माणसं कमी केले आणि नवीन माणसं ज्यांना अनुभव नाही। आता तो संबंधित ठेकेदार किंवा त्या ठेकेदारांच्या नावाने काम करणारे व्यक्ती लोकांची अशी दिशाभूल करतात, सचिन चोरड्या तुमच्या विरोधात आहे, त्याच्यामुळे मला कमी करावं लागतंय। मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही, मी सर्वांना न्याय देण्यासाठी तिथं बसलेलो आहे। फक्त माझं सर्वांना एकच विनंती, जेही काम कराल ते न्यायाचं, कायदेशीर आणि संविधानिक पद्धतीने करा, कारण
16 माणसांचे 45 माणसं धरण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची टिप्पणी नाही, शासकीय कागदपत्रांची पत्रव्यवहार नाही, मागणीसुद्धा नाही. यांनी यांच्या पद्धतीने ते लावून घेतलेले होते कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी, परंतु ते आता शक्य नाही. आणि या 22 मधीचे व्यक्ती जे लावले ते योग्य आहेत का याचीसुद्धा शहानिशा व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे. या सर्व विषयांसाठीच मी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.